सध्या बाजारामध्ये भरभरून दिसणारे गाजर व बीट यांपासून आज आपण कांजी बनवणार आहोत। यामध्ये तुम्ही फक्त गाजर किंवा फक्त बीटची कांजी बनवू शकता। इथे आपण या दोन्हींची मिळून कांजी बनवणार आहोत। गाजर व बीट कांजी हे हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये लोकप्रिय हंगामी पेय आहे, जे बहुतेकदा होळीच्या सणांशी संबंधित असते। तसेच गाजर बीट कांजी पारंपरिक उत्तर भारतीय आंबवलेले प्रोबायोटिक समृद्ध पेय आहे आणि हे बहुतेकदा ॲपेटायझर म्हणजेच भूक वाढवणारे म्हणून दिले जाते। आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गाजर कांजी बनवणे ही अगदी सोपी प्रक्रिया आहे। ही रेसिपी झटपट जरी असली तरी ती आंबण्यासाठी जास्त कालावधी लागतो। चला तर आपण ही गाजर बीट कांजी कशी बनवायची ते बघूयात। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही हेल्दी गाजर आणि बीट कांजी बनवण्यासाठी इथे मी 2 गाजर सोलून घेतलेले आहेत। त्यासोबतच आपण इथे एक बीट घेतलेला आहे। गाजर कांजी बनवताना शक्यतो काळे गाजर वापरले जाते, पण त्याची उपलब्धता कमी असल्यामुळे आपण इथे अवेलेबल असणारे गाजर वापरणार आहोत। यानंतर आपण गाजराचे अशा प्रकारे लांबट भाग करणार आहोत। हे लांबट भाग आपण अशा प्रकारे उभे कापून घेणार आहोत व त्यानंतर अशा प्रकारे त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे। याच पद्धतीने सर्व गाजर इथे मी कापून घेतलेले आहेत। या ठिकाणी बीट अगोदर आपण सोलून घेतलेले आहे व त्याचे सुद्धा अशाच प्रकारे पातळ काप आपण करणार आहोत। बीट कापल्यानंतर त्याचे अशा प्रकारे बारीक काप करायचे आहेत। बारीक केलेले काप पुन्हा अशा प्रकारे 2 भागांमध्ये कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून पातळ काप तयार होतील। बीट सुद्धा याच पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत। गाजर व बीट आपण एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। पारंपरिक गाजर कांजी बनवण्यासाठी मटक्याचा वापर केला जातो, पण इथे आपण मटक्याला ऑप्शन म्हणून अशा प्रकारे काचेची बरणी वापरणार आहोत। तुम्ही काचेची बॉटल सुद्धा वापरू शकता। या बरणीमध्ये जवळपास 1.5 लिटर पाणी बसते। त्याच प्रमाणामध्ये आपण गाजर व बीट मध्ये मीठ वगैरे घालणार आहोत। 1.5 लिटर पाण्याच्या कांजीसाठी इथे मी 1.5 टेबलस्पून मीठ घालत आहे। या ठिकाणी आपण पिवळी मोहरी 2 टेबलस्पून घालणार आहोत। तुम्ही या ठिकाणी ही मोहरी मिक्सर मध्ये दळून सुद्धा वापरू शकता। इथे आपण मोहरी डायरेक्ट ऍड करणार आहोत। इथे आपण 2 टीस्पून हळद घालणार आहोत, ज्यामुळे गाजर कांजीचा हेल्दीनेस अजूनच वाढतो। आता आपण हळद, मीठ, मोहरी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अतिरिक्त चवीसाठी आपण यामध्ये लाल तिखट, हिंग, जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर असे इतर मसाले सुद्धा ऍड करू शकतो। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून व सुकवून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये हे ऍड करणार आहोत। सर्व गाजर व बीट यामध्ये आपण ऍड केलेले आहेत। आता आपण यामध्ये 1.5 लिटर कोमट पाणी ऍड करणार आहोत। हे कोमट पाणी आपण अशा प्रकारे ऍड करून घेऊया। पाणी ऍड केल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता पाणी ऍड केल्यानंतर पाण्याला सुद्धा अगदी छान कलर आलेला आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर गाजर व बीट बरणीच्या तळाशी व तोंडाशी जमा झालेले आहेत। आता आपण या बरणीच्या तोंडाला सुती कापडाने अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे। ही गाजर बीट कांजी आपण फक्त तयार केलेली आहे। आता ही पूर्णपणे प्रिपेअर होण्यासाठी 3 दिवस लागणार आहेत। 3 दिवस आपण ही गाजर बीट कांजी उन्हामध्ये ठेवायची आहे। माझ्या घराच्या खिडकीमध्ये अशा प्रकारे छान ऊन पडतं, त्यामध्येच मी 3 दिवस ठेवणार आहे। रात्रीच्या वेळेस आपलं जे बरणीचं झाकण आहे ते सुद्धा आपण यावर ठेवणार आहोत। 3 दिवस रोज सकाळी एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। 3 दिवस नॅचरली फर्मेंट झाल्यानंतर तुम्ही गाजर बीट कांजीचा कलर बघू शकता, अगदी अप्रतिम झालेला आहे। यावरचं सुती कापड आता आपण काढून घेऊया। आपलं थंडीतील अतिशय आरोग्यदायी पारंपरिक गाजर बीट कांजी अगदी रेडी आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गाजर बीट कांजीचा अप्रतिम कलर तुम्ही बघू शकता। गाजर सुद्धा अगदी छान सॉफ्ट झालेले आहे। आता यातील फर्मेंटेशनची प्रक्रिया थांबवण्यासाठी आपण हे रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करू शकतो। आता याच्या चवीचं म्हणाल तर गाजर बीट कांजीची चव थोडीशी आंबट तुरट असते, तसेच गाजराच्या गोडपणावर सुद्धा याची चव चेंज होऊ शकते। हे पेय अन्नपचन प्रक्रियेसाठी सुद्धा अगदी लाभदायी आहे।
जेवणानंतर आपण याचं सेवन करू शकतो आणि यामध्ये जर तुम्ही मसाले ॲड केले तर अजूनच याची चव एनहान्स होईल. कांजी पितानाच तुम्ही यातले बीट व गाजर खाऊ शकता. याशिवाय जर हे शिल्लक राहील तर तुम्ही हे मसाले घालून लोणच्यासारखे खाऊ शकता. या थंडीमध्ये हे पारंपरिक पेय तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.